थोड्या लोकांच्या नशिबामध्ये येतं. आणि मला आठवत आहे की मी मुख्यमंत्रीपद म्हणजे वर्षा सोडला आणि मातोश्रीत आलो. मुख्यमंत्रीपद सोडलेलं नव्हतं. एक 2-4 दिवसानंतर ते सोडलं. आणि त्या काळामध्ये साहजिकच आहे घरी बसून म्हणजे मातोश्रीत बसून मी कारभार करत होतो. अनेक मंत्री सुद्धा घरीच येत होते. घरीच बस त्याच घरातून त्यांना पदं दिली होती. ते घरी बसूनच दिली होती. पण काही अधिकारी माझ्यासोबत नेहमी यायचे 2-4 दिवस, कारण सरकारी काम थांबू शकत नव्हतं. सगळी कामं झाल्यानंतर एका अधिकाऱ्याने मला विचारलं सहज, कारण जसं नेहमी बोलतो तसं मी बोलत होतो. हसत खेळत त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो. आणि ते बघितल्यानंतर एका अधिकाऱ्याने मला विचारलं, सर एक विचारू का? म्हटलं विचारा. काय? सर तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना जसे होतात तसेच आज सुद्धा आहात, हे कसं काय? माझ्या मनात पटकन आलं. मी म्हटलं काय की जे आपलं नसतं ते स्वीकारण्यात आनंद होण्याची गरज नसते, आवश्यकता नसते. आणि जे आपलं नसतं ते सोडण्यामध्ये दुःख होण्याची तरी काय गरज आहे? त्याच्यामुळे जसं मुख्यमंत्रीपद अचानक आलं तसं मुख्यमंत्रीपद गेलं. मी माझ्या घरी आलो. त्याच्यामुळे माझं घर आणि त्या घरातला आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा, हा मला वाटतं प्रत्येकासाठी असतो.